अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारानंतर राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस रविवारी अमरावती शहरात दाखल झाले। प्रभावित भागाच्या पाहणीनंतर त्यांनी हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली। दरम्यान खोट्या बातमीच्या आधारे अराजकता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। सोबतच त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केला। अमरावतीत हिंसाचारानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती। आता संचारबंदी शिथिल झाली असली तरी अजूनही लोकांच्या मनातून हिंसाचाराची भीती दूर झालेली नाही। शांतताप्रिय शहरातील हिंसाचारामुळे सर्वच घाबरले आहे। दरम्यान रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी हनुमाननगर, मसनगंज, पटवा चौक व हिंसाचारग्रस्त भागांना भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी फेक न्यूजच्या आधारे अराजकता पसरविणाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी केली। यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जी काही हिंसा झाली त्याचं मी समर्थन बिलकुल करणार नाही। कुठल्याच हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। पण हे सांगण्याचं कारण याकरता आहे की आता राज्य सरकारमधले अधिकारी, अमरावती जिल्ह्यातले मंत्री, पालकमंत्री सगळे 12 तारखेची घटना डिलीट करून केवळ 13 तारखेची घटना जणू काही स्टँड अलोन घटना आहे अशा प्रकारचं चित्र जे तयार करताय हे चित्र चुकीचं आहे। 12 तारखेची घटना डिलीट करता येत नाही। 12 तारखेची घटना घडली नसती तर 13ची घटना घडलीच नसती। आणि म्हणून आता सगळी कारवाई जी चाललेली आहे ही 13 तारखेच्या घटनेवर चाललेली आहे। 12 तारखेच्या घटनेवर कुठली कारवाई नाही आहे। त्याच्यावर एकही सरकारी पक्षाचा नेता बोलायला तयार नाही आहे। काही राजकीय पक्ष जातीय दंगल घडवून आणत आहे, यासाठी अल्पसंख्याकांचा वापर केला जात असल्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तर अमरावती दौऱ्यादरम्यान ते बोलत होते। देश भर में दंगे भड़काने का प्रयास है। ये माइनॉरिटी को मोबिलाइज करके मोदी जी की सरकार के खिलाफ लड़ नहीं सकते, क्योंकि मोदी जी का विकास का स्टैंडर्ड इतना ऊंचा है और इसलिए लोग अब अपने साथ नहीं आते। तो कम से कम माइनॉरिटी को भड़काकर उनको साथ में लाने का एक प्रयास, इस प्रकार का षड्यंत्र दिखता है। देवेंद्र फडणवीसांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान खासदार नवनीत राणा यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली। माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर खासदार नवनीत राणा अमरावती शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था तसेच अमरावती जिल्ह्याची कर्फ्यू परिस्थितीवर चर्चा केली व संपूर्ण अमरावती शहर व जिल्ह्यातील माहिती त्यांना दिली। त्यावेळी त्यांच्यासह माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील सावळापूर येथील 5 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं दिवाळीच्या 8 दिवसाआधी चावा घेतला होता। या घटनेतील जखमी 55 वर्षीय श्रीकृष्ण राऊत आणि 8 वर्षाच्या आराध्या राऊत हिचा मृत्यू झालाय, तर इतर तिघांवर उपचार सुरू आहे। अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील सावळापूर येथे बोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे। दिवाळीच्या 8 दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांनी भाग्यश्री नांदणे, राजेश खाटे, आकाश सुरोशे, श्रीकृष्ण राऊत, आराध्या भटकर यांना चावा घेतला। या रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात आले। श्रीकृष्ण राऊत व आराध्या भटकर यांना अमरावती व त्यानंतर नागपूर येथे उपचाराकरिता नेण्यात आलं, मात्र दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। तर पिसाळलेल्या या कुत्र्याला ग्रामस्थांनी मारून टाकले। गावातील अरुंद गल्ली, बोळ व दाट वस्तीत मागील काही दिवसांपासून हा मोकाट कुत्रा फिरत होता। त्याच्या बंदोबस्ताची नागरिकांनी मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यानं 1-2 नव्हे तर 5 जणांवर हल्ला चढवत चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहे। सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान 2021 मध्ये अमरावती शहरानं राष्ट्रीय स्तरावर 7वे तर राज्य स्तरावर 2रे मानांकन मिळवले आहे। सोबतच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये अमरावती महानगरपालिकेला राष्ट्रीय स्तरावर 54वे मानांकन प्राप्त झाले आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यातही 2 क्रमांकानं सुधारणा झाली आहे।
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण व सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाबाबतचे निकाल शनिवारी 20 रोजी जाहीर झाले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशातील 4320 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ सर्वेक्षण 2021 हे एकूण 6000 गुणांचं होतं. त्यापैकी अमरावती शहराला एकूण 3764.55 गुण प्राप्त झाले असून राष्ट्रीय स्तरावर 54वे मानांकन प्राप्त आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान 2021 हे पहिल्यांदाच देशातील सर्व महापालिकांसाठी राबविण्यात आलं आहे. या अभियानामध्ये अमरावती मनपाला एकूण 604 गुण प्राप्त झाले असून राष्ट्रीय मानांकनात 7वा क्रमांक तर राज्यस्तरीय मानांकनात 2रा क्रमांक मिळाला आहे. महापालिकेला हे भरीव यश प्राप्त झालं आहे. वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉक्टर सीमा नेता, सहाय्यक आयुक्त स्वच्छ भारत अभियान अमरावती, शहर समन्वयक डॉक्टर श्वेता बोके, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, अधिकारी कर्मचारी, सफाई कामगार यांनी परिश्रम घेऊन अभियान यशस्वी केलं. अभियानातील यश हे अमरावती महानगरपालिकेसाठी गौरवास्पद व उल्लेखनीय आहे. कमी साधन संपत्ती असताना हे यश मिळवणं मोठी कामगिरी असल्याचं प्रतिपादन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलंय. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेनं सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला या प्रसंगी शांतता हवी हेच यातून दिसतं. मी राज्याच्या जनतेचे आभार मानतो. राज्याला शांतता हवी आहे आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही, असं प्रतिपादन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय. मी याच्या आधी पण बोलले, माझ्या ट्विटच्या मार्फत पण बोलले आणि आता पण तुमच्या समोर तेच बोलते आहे की आता अमरावती शांत झालेलं आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकवण्याचं काम अजिबात करू नये. दोन्ही प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेला आहे. होम मिनिस्टर स्वतः या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत आणि सायबरचा जो रिपोर्ट आला होता तोही आपल्या सर्वांच्या समोर आहे की दोन्ही प्रकारचे कट्टरपंथी हे दोस्त आहे आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ज्या ज्या लोकांनी 12 तारखेला आणि ज्या लोकांनी 13 तारखेला भडकवण्याचं आणि विस्फोटक करण्याचं काम केलं, सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं, त्यांना अजिबात सोडलं जाणार नाही. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अमरावतीत बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी येथील बाजारात तर उच्च दर्जाच्या सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. याचवेळी सर्वसाधारण सोयाबीनला दर्यापूर, अंजनगाव, धामणगाव रेल्वे येथे 5,000वरून 6,500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मात्र तोपर्यंत 95% शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले होते. त्यामुळे त्या वाढीव भावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. मात्र शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात पोहोचले आणि सोयाबीनचा दर 4,500 ते 5,000वर थांबला. दरम्यान मागील आठवड्याभरापासून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती संचारबंदीमुळे बंद आहे. या काळात मात्र जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव आणि धामणगाव रेल्वेच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 5 ते 6,500 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अंजनगाव सुर्जीत तर 3 दिवसांपूर्वी उच्च दर्जाच्या सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. दर्यापूर बाजार समितीत गिरणीच्या दर्जाचे असलेल्या सोयाबीनला तब्बल 9,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान सोमवारपासून अमरावती बाजार समितीचे व्यवहार सुद्धा पूर्ववत सुरू होणार आहे. त्यामुळे अमरावती सोयाबीनला काय दर मिळतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दिवाळीपूर्वी बाजारात सोयाबीनला 4,500 ते 5,000पर्यंतचाच भाव मिळाला होता. आता शेतकऱ्यांजवळील सोयाबीन विक्री झाल्यानं भाव वाढीचा त्यांना फारसा लाभ होणार नाही. अमरावतीच्या परतवाडा बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या प्राथमिक विविध विकास सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका प्रथम घ्याव्यात, नंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्यावा असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं गुरुवारी दिले. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयास विविध सहकारी सोसायट्यांचे सभासद आणि संचालकांनी याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान दिलं. या याचिका न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर्यन लड्डा यांनी निकाली काढल्या. राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण बाजार समितीसह सहकारातील विविध संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आले. प्राधिकरणानं निवडणुका 23 नोव्हेंबरपासून पुढे 3 महिन्यात
घेण्याचं निश्चित केलं. राज्य प्राथमिक सहकारी सोसायट्यांचे संचालक बाजार समिती निवडणुकीत मतदार असतात. बाजार समितीमध्ये 18 संचालकांपैकी 11 संचालक सोसायटीची मतदारसंघातून निवडून येतात, तर ग्रामपंचायत 4, अडत्या व्यापारी 2, हमाल मापारी 1 या संघातून निवडला जातो. मात्र सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका न झाल्यानं जुन्या संचालक मंडळाची नावे मतदार यादीत समाविष्ट आहे. नव्यानं निवडणूक झाल्यास सोसायटीचे सदस्य मतदानात सहभाग घेऊ शकतील. निवडणुका झाल्या नाही तर बाजार समितीमध्ये त्याचे प्रतिनिधित्व राहणार नाही. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अडथळा निर्माण होईल, असा युक्तिवाद खंडपीठात करण्यात आला. खंडपीठानं बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देऊन याचिका निकाली काढली. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे कार्तिक पौर्णिमा यात्रा उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी शनिवारी विविध ठिकाणच्या पालख्यांसह वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी रामराजेश्वराचार्य महाराज यांच्या उपस्थितीत भागवत सप्ताह व दहीहंडी सोहळा पार पडला. विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणी मातेचं माहेरघर कौंडण्यपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानाच्या वतीनं साजरा करण्यात आला. पहाटे दिवसाचे तहसीलदार वैभव फरतारे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय पूजा करण्यात आली, तर दुपारी कीर्तन झाले. यावेळी विविध ठिकाणच्या पालख्या दाखल झाल्या होत्या. वारकऱ्यांनी नाचत गाजत विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर चांगलाच दुमदुमून होता. दहीहंडीचा सोहळा रामराजेश्वराचार्य महाराज रुक्मिणी पीठ कौंडण्यपूर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, शिवसेनेचे राजेश वानखेडे, विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते. या यात्रा उत्सवादरम्यान कुर्हा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनात 35 पोलीस कर्मचारी व 3 पोलीस अधिकारी तैनात होते. सभ्यता एवं संस्कृतीमध्ये आम्ही बघत आलेलो आहे. भयावह करणारा कोरोना नुसतं भारतात नव्हे तर पुऱ्या विश्वामध्ये त्याचा प्रकोप राहिलेला आहे. या कोरोनाच्या जात्या क्षणानंतर आमच्या या कौंडण्यपुरामध्ये हा महाउत्सव या पंचकोशीतल्याच नाही तर या भक्ती बदनाचे ठेवणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एक उत्सव क्रांतीचा आहे. पण ज्या क्षेत्रातही सुद्धा कोरोना महामारी असेल, मी आज पांडुरंगाच्या चरणी एक साकडं घालतो आहे की नुसतंच आमच्या भारतातून नव्हे तर विश्वातून हा कोरोना महामारी निघून जावी. जिल्ह्यात किरकोळ हिंसाचारामुळे मागील आठवड्याभरापासून कडक संचारबंदी लावण्यात आली होती. इंटरनेट सेवा सुद्धा बंद असल्यानं जिल्हा परिषद शिक्षक असलेले उमेश उदापुरे यांनी विरंगुळा म्हणून 3 बाय 3 फूट अशा आकाराची आशा भोसले यांची रांगोळी रेखाटली. तब्बल 8 तास एकाग्र होऊन त्यांनी ही रांगोळी रेखाटली. कलेप्रती समर्पण भाव दाखवणारी शिक्षक उमेश उदापुरे यांची ही रांगोळी सध्या समाज माध्यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे. अमरावतीत गेल्या आठवड्यात झालेल्या संचारबंदीच्या काळामध्ये एक छंद म्हणून महाराष्ट्रातील आणि संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आशाताई भोसले यांची एक रांगोळी मी रेखाटलेली आहे. 3 बाय 3 फूट या साईजमध्ये ही रांगोळी असून या रांगोळीला तब्बल 7 ते 8 तास इतका वेळ लागलेला आहे. आणि आशाताईंची ही वेगळ्या कलर टोनमधली रांगोळी क्लासिक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल अशी मला आशा आहे. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत रहा UCN न्यूज. नमस्कार.